नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. पासवर्ड समृद्धीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. समृद्धी या शब्दातच खरं तर अख्खं आयुष्य सामावलं आहे. कारण जिथे समृद्धी तिथेच उत्साह, चैतन्य पाहायला मिळतो. आणि ही समृद्धी अशीच आपल्यासोबत अखंड राहावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण हा समृद्धीचा पासवर्ड नेमका कशात आहे आणि तो कसा टिकवून ठेवायचा याबद्दलच आपण बोलणार आहोत वास्तुतज्ञ डॉक्टर महेश सुर्वे यांच्याशी. आणि आज आपण या कार्यक्रमाअंतर्गत बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर, जो विषय आहे बालक, पालक आणि वास्तू. महेशजींचं स्वागत करूया आणि त्यानंतर विषयाला आपण सुरुवात करूयात. महेशजी, तुमचं खूप खूप स्वागत झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये. तेव्हा तुम्ही सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील या विषयाशी संबंधित तर आम्हाला कॉल करू शकता. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-221010. महेशजी, मुलांच्या जडणघडणीवर वास्तुदोषाचा काही परिणाम होतो का? सर्वप्रथम मी सर्व भारतीय बांधवांना, माझ्या बांधवांना स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचे मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. आपण पाहतो की बऱ्याच घरांमध्ये पालक फार अपार कष्ट करत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी कर्ज घेणं किंवा कर्ज घेऊन त्यांना शिकवणं, त्यांच्यासाठी अथांग मेहनत करत असतात. तरी देखील कुठेतरी मुलं या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणं किंवा थोडंसं ट्रॅक बदलणं स्वतःच्या शिक्षणापासून इत्यादी प्रकार घडत असतात. आपण मागेच पाहिलं होतं की वास्तूमुळे शारीरिक आपल्याला माहीत देखील पडत नाही. यामध्ये मुलांचा जो करिअर आहे, मुलं हा जो आपण छान विषय घेतला आहे. खरं सांगतो की चॅनलचं अभिनंदन केलं पाहिजे की मुलं जे आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहेत, आज आपण त्यांच्याकडे लक्ष देणार आहोत की काय लूपहोल्स राहिले वास्तूमध्ये किंवा काय त्रुटी राहिल्या तर मुलांचा करिअरवर काय परिणाम होऊ शकतो किंवा काय विकृती तयार होऊ शकतात. ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देणार आहोत. पण मग वास्तुदोषामुळे मुलांच्या शिक्षणावर किंवा करिअरवर काही परिणाम होतो? हो, वास्तुदोषामुळे मुलांच्या करिअरवर किंवा शिक्षणावर जबरदस्त परिणाम होऊ शकतो. अगदी साधारण उदाहरण सांगतो तुम्हाला की ईशान्य कोपऱ्याचे दरवाजे असतात, पूर्व ईशान्याचे किंवा उत्तर ईशान्याचे दरवाजे. ह्यांच्या घरातली मुलं बघा शिक्षणामध्ये फार अग्रगण्य असतात किंवा पुढे असतात. परंतु हा जर दरवाजा जडत्व त्याला आणलं किंवा काही दोष त्या झाले तर हे त्या शिक्षणामध्ये खंड पडू शकतो. किंवा ज्यांच्या दरवाजे ईशान्येले आहेत परंतु वायव्य कोपऱ्यांमध्ये काही दोष आहे किंवा त्या दिशेत काही दोष असेल तर यांच्या मुलांचं लक्ष म्हणजे जे जंबल होतं, म्हणजे शिक्षण घेऊन देखील त्यांचा करिअर कुठे करावं ह्या द्विधा मनस्थितीत असतात. किंवा आपण कुठल्या शाखेत जावं किंवा त्यांचं काही वेळेला अक्षर लक्ष उडतं शिक्षणावरून. तर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जर ईशान्य काही कट वगैरे असेल दिशेमध्ये किंवा पश्चिम मध्यावर काही दोष असतील तर यांच्या शिक्षणामध्ये खंड पडणं किंवा जॉब मिळण्यास खंड पडणं इत्यादी गोष्टी पाहाव्यास मिळतात. एक नाशिकमधली तुम्हाला उदाहरण सांगतो की नाशिकमध्ये एक घर पाहाव्यास गेलो होतो. त्या मुलाचं शिक्षण अगदी 12वी पर्यंत अगदी तुम्हाला सांगतो की छान मार्क मिळायचे, म्हणजे 85च्या घरात तो टक्केवारी मिळवायचा. अचानक त्यांनी घर बदललं आणि त्या घरामध्ये असं झालं की तो मुलगा फार संत व्हायला लागला. म्हणजे अभ्यास तोच होता, अभ्यासाचा जो ओघ होता तोच होता, परंतु हळूहळू संतपणाकडे किंवा मार्क्स कमी पडणं, मग करिअरकडचं थोडंसं लक्ष उडालं त्याचं. तर यांच्या घरात जेव्हा मी वास्तू बघायला गेलो होतो तेव्हा सेम जे वास्तुदोष होते जे आता तुम्हाला सांगितले की पश्चिम मध्यावर किचन आणि ईशान्य कट हा तिथे दोष होता. तर असे बरेचसे दोष आहेत जे मुलांच्या करिअरवर किंवा पुढच्या जडणघडणीवर किंवा त्यांना घडवण्यास आपण जिथे झटपट करत असतो किंवा धडपड करत असतो इथे कुठेतरी खोळंबा लावू शकतो. खूपदा आपण असं ऐकतो की पालकांमध्ये आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. तर ह्या कम्युनिकेशन गॅपमुळे या सगळ्यावर काही परिणाम होतो का किंवा वास्तुदोष वगैरे याचा आणि या कम्युनिकेशन गॅपचा या सगळ्याचा काही परिणाम होतो या नात्यांवर? हो, सुरेख प्रश्न विचारलात तुम्ही की कम्युनिकेशन हा जो पार्ट आहे हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. मग तो आजकाल पालकांमध्ये किंवा मुलांमध्ये जो कम्युनिकेशन गॅप आहे हा फार कमी होत चालला आहे असं आपण आढळतो. ह्याचा एक मुख्य रिझन आहे की आपल्या वास्तूमध्ये जर ईशान्य आणि नैऋत्य कोपऱ्यात जर दोष असतील ना तर पालक म्हणजे जो घरमालक असतो आणि मुलं यांच्यातली कम्युनिकेशन फार कमी होत किंवा वादावादी जास्त होऊ शकतात. तर आग्नेय कोपरा आणि ईशान्य कोपरा जर दूषित असेल तर आई आणि मुलं यांच्यात जास्त वाद होताना किंवा हा मला माहीत आहे तू मला सांगू नकोस, तुम्ही मला शिकवू नका किंवा अशा प्रकारचे जे काही वाद आहेत. आणि जेव्हा आता वास्तुपरीक्षण जातो तेव्हा हा कम्युनिकेशन पार्ट खरंखर कमी होत चालला आहे.
आता तो वास्तूमध्ये तर आहेच, परंतु जे काही आता लेटेस्ट आपले सोशल मीडिया झालेत किंवा मुलं इतकी गुंतत चाललेत अभ्यासामध्ये की त्यामुळे देखील होऊ शकतो. पण वास्तुदोषाचा आपण या कार्यक्रमामध्ये वास्तुदोष म्हणजे दृष्टीने बघणार आहोत, तर ते परिणामकारक होतं. एक फोन येतोय आपल्याला, आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊयात. आपल्यासोबत नाशिकहून सौरभ आहेत. सौरभ, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, माझा एक भाऊ आहे BSc ला, तर 12वी पर्यंत तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. बरोबर. तुमचा प्रश्न सलग विचारा सौरभ. तर तो आणि तो आता आम्ही नवीन घर घेतलंय, त्यामुळे त्याचं हुशारी थोडी कमी झालेली आहे मॅडम. सौरभ, तुमच्या ईशान्य कोपऱ्यात काय करायचं? हॅलो सौरभ, ईशान्य कोपऱ्यात काय तुमच्या घराच्या? ईशान्य कोपऱ्यात आमचं टीव्ही आहे सर. बरं. आणि पश्चिमेच्या मध्यावर? पश्चिमेच्या मध्यवर स्पॉट आहे सर. बरं. यांच्या ईशान्य किंवा पश्चिमेचे काही दोष नाही, परंतु यांच्या वायव्य कोपऱ्यात जर दोष असेल, वायव्य कोपऱ्यामध्ये कट वगैरे असेल, तर मुलांचं जे लक्ष असतं अभ्यासाचं ते विचलित होतं आणि कन्फ्युजन जास्त वाढतं, की त्यामुळे देखील यांच्या भावाचं जे म्हणतायत की अभ्यासावर जो पकड आहे जी कमी होत चालली आहे, तर ते देखील दोष असू शकतात यांच्या घरामध्ये. आता हे तर झालं अभ्यासाचं, पण काही घरात आपण बघतो की मुलं वाम मार्गाला लागलेले असतात, काही वाईट गोष्टी करत असतात, तर त्याचा आणि वास्तूचा काही संबंध आहे? हो, नक्कीच. जेव्हा आपण 100 घरं पाहतो, 100मध्ये 10 घरांमध्ये असं आढळतंय की मुलं वामामार्गाला गेली आहेत किंवा ती व्यसनाधीन झालेली आहेत किंवा नशेचे काही पदार्थ आहेत त्यांचे सेवन करत आहेत. तसेच रात्री अपरात्री मित्रांबरोबर बाहेर राहणं, लेट घरी येणं किंवा विकेंडला जास्त बाहेर जाणं, ड्रिंक्स करणं किंवा आपल्या पॉकेट मनी पुरत नाही म्हणून घरातून काही पैशांची चोरी करणं इत्यादी प्रकार देखील आढळतात. यास मुख्य कारणीभूत असणारा कोपरा म्हणजे आग्नेय. आग्नेयाने ईशान्य कोपऱ्यात किंवा दिशेत काही दोष असतील तर ह्या प्रकारचे प्रकार आपल्या घरांमध्ये आढळतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो की पुण्यातलीच उदाहरण आहे की 2 वर्षापूर्वी ते घर पाहिलं होतं. दोन्ही मुलं म्हणजे 20 आणि 22 वर्षाची होती आणि पालकही त्यांच्यासाठी फार भरपूर कष्टकर होते. दोघंही इंजिनिअरिंग साईडला शिकवते. परंतु अचानक काय झालं की त्यांनी एक आग्नेयला दरवाजा खोलला नवीन बैठ्या घरामध्ये आणि त्यांच्या घरामध्ये ईशान्येला किचन होतं आणि नैऋत्य कोपरा कट होता. आता यांच्या घरात असं झालं होतं की कम्युनिकेशन फार कमी होत चाललं होतं की दोघंही मुलं कधी यायची कधी घरामध्ये जायची. त्यानंतर दोघंही बोलेनाशी झाली, म्हणजे घरात कमी कमी होत झालं. त्यानंतर अचानक असं त्यांना आढळलं की घरामध्ये आपल्या चोऱ्या होत आहेत. तर पॉकेट मनी न पुरल्यामुळे ह्या चोऱ्यांचं प्रमाण त्यांचं जास्त वाढलं होतं आणि नंतर त्यांना कळालं की मुलं कॉलेजला जात नाही आहेत किंवा दांड्या मारतात, बाहेर दांड्या मारून मित्रांबरोबर फिरतायत किंवा व्यसनाधीन झालेत. हे असे प्रकार जर आपल्या घरामध्ये आढळत असतील किंवा काही चेंजेस असतील तर नक्की समजावं की काहीतरी आपल्या वास्तूमध्ये काहीतरी आपण चेंजेस केलेत किंवा काही दोष झालेत की ज्याच्यामुळे आपल्या मुलांवर परिणाम होतोय. आपल्याला एक फोन सुद्धा येतोय, त्यांचा प्रश्न काय आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत चंद्रपूरहून निशा आहेत. निशा, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा निशा, प्रश्न विचारा तुमचा. हा तर माझा मुलगा अभ्यास करायला बसला तर कंटिन्यू असा बसू शकत नाही. अच्छा. आपल्या वायव्य कोपऱ्यात काय मॅडम घराच्या? वायव्य कोपऱ्यात असं काहीच नाही ना सर. म्हणजे बैठं घर आहे का आपलं? नाही. मग बिल्डिंग मध्ये घर आहे का? असं आहे उभ्या म्हणजे प्लॉट आमचा उभा आहे असं. हा. दक्षिणेला आमचा मुख्य दरवाजा आहे. बरं, मुलगा अभ्यास करत कुठे बसतो? तो नैऋत्य कोपऱ्यात बसतो असा पश्चिमेकडे तोंड करून. तुम्ही त्वरित नैऋत्य कोपऱ्यात जर तो अभ्यासाला बसत असेल तर त्याला नैऋत्य कोपऱ्यात जी जागा आहे अभ्यासाची आहे ती हटवा आणि त्याला एकतर ईशान्येला किंवा आग्नेयला म्हणा, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून बसवत जा. तो व्यवस्थित अभ्यास करायला लागेल. त्यांच्या शंकेचं निरसन झालेलं आहे. आणखी काही प्रश्न आहेत पण ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण पुन्हा चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर निश्चित आम्हाला कॉल करा. त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-22-1010. महेशजी, मगाशी तर आपण चर्चा केली की अभ्यासात कधी कधी कमी होतात मुलं. जसं तुम्ही उदाहरण सांगितलं की घर बदललं आणि त्यानंतर लगेच मुलाच्या अभ्यासावर परिणाम दिसायला लागला. वाम मार्गाला सुद्धा लागतात मुलं. पण असं सुद्धा खूपदा ऐकायला मिळतं की म्हणजे काही पालक सांगतात की आमचा मुलगा खूप हट्ट करतो, पण मग कधीतरी अचानक त्याचा हट्ट वाढायला लागतो. असं सगळं होत असताना त्या हट्टाचा आणि वास्तूचा काही संबंध असतो?
हट्ट करणं हा स्वाभाविक भाग आहे मुलांचा. आपण म्हणतो की बालहट्ट नाही का, परंतु हे बालहट्ट काही वेळेला बघा अट्टहासाकडे येतात की नाही मला ते हवंच आहे हवंच आहे हवंच आहे, किंवा काही महागड्या गोष्टी म्हणा, मोबाईल्स म्हणा. अशा एका घरामध्ये तुम्हाला सांगतो की सामान्य मध्यमवर्गीय ज्यांच्या घरामध्ये फक्त 25,000 पगार होता आणि त्यांचा मुलगा 25 लाखाची बाईकचा हट्ट करत अरे होता. बापरे. असे देखील हट्ट आपल्याला पाहावयास मिळतात. आता हट्ट पराकोटीला केव्हा जातात, तर वायव्य कोपरा जेव्हा काही दोष असेल किंवा दिशेमध्ये तर हे पराकोटीला जातात. बरं, या वायव्याबरोबर आग्नेय दिशेत जर काही दोष असेल मग हे थोडं हट्ट वाममार्गाकडे नेणार असतात. एक मी मुंबईतलं घर पाहिलं होतं, चांगल्या उच्चभ्रू वस्तीतलं होतं. ते एक मुलगी होती जी मॉडेलिंग करत होती. आता चांगली अभ्यासात देखील चांगली होती, परंतु तिचा हट्ट होता की मी मॉडेलिंगमध्ये जाणार. शेवटी मॉडेलिंग करता करता ती शेवटी चित्रपट सृष्टीकडे वळली. बरं, तिथे असं झालं की रात्री अपरात्री बाहेर राहणं किंवा शिफ्ट्समुळे आणि त्यानंतर तिला व्यसनाधीनता म्हणजे व्यसनांकडे वळायला लागली. आता तिथे करिअर होईना म्हणून ती इतकी डिप्रेशनमध्ये आली की 2 वेळा तिने आत्महत्येचे प्रयत्न करणं वगैरे ते झाले होते त्या घरामध्ये. तर असे जे काही हट्ट असतात. दुसरं एक कोल्हापुरातली तुम्हाला सांगतो गोष्ट की एक घरामध्ये वायव्य कोपऱ्यात दोष होता, आग्नेय कोपऱ्यात आणि दक्षिण मध्याच्या इथे किचन होतं. आता ह्या मुलांनी ऐन म्हणजे 20व्या वर्षी वडिलांकडे बाईक हवे म्हणजे मोटरसायकल हवे हा हट्ट धरला होता. बरं, मोटरसायकल घेऊन दिली त्यांनी. 5व्या की 6व्या मिनिटात त्याचा अपघात झाला आणि इतका मोठा जबरदस्त अपघात झाला की मरता मरता वाचला. आणि ऐन तारुण्यात 21व्या वर्षी त्याला बेड रिटर्न म्हणजे अंथरुणाला घेऊन राहावं लागलं. तर असे काही हट्ट की असे व्हायला लागले किंवा महागड्या गोष्टींकडे की नक्की समजावं की आपले काही दोष आहेत तर आपण कधी आपल्या वास्तवामध्ये चेक करून घ्यावे, जेणेकरून आपली जी काही पिढी आहे पुढची पिढी किंवा आपण जे एक पालक म्हणून जी जबाबदारी आहे ती व्यवस्थित पार पडू शकतो. हो, कौतुकाने ते सांगू नका, तर तो का हट्ट करतोय त्याकडे लक्ष द्या. वास्तूत काही दोष आहे का ते पण बघा. आपल्याला एक प्रश्न येतोय, काय त्यांचा प्रश्न आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत अशोक आहेत नगरहून. अशोक, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, मी अशोक दांडे बोलतोय नगरवरून, कर्जत तालुक्यातून. हा हा आमचा मुलगा घरात बसल्यानंतर नुसता हट्ट करतो, अभ्यास कर का अभ्यासावर मन लागत नाही तर. कशा प्रकारचे हट्ट करतो सांगा नुसतं अशोकजी. नुसतं हट्ट करतो मॅडम, नुसतं बाईक पाहिजे, कुठे हे पाहिजे, शाळेत जायला सायकल नाही पाहिजे नुसतं, आणि अभ्यास म्हणणंच त्याचं कसलेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमची जी राहती वास्तू आहे जिथे राहत असाल ती खरोखर एका चांगल्या तज्ज्ञाला बोलून चेक करून घ्या की जेणेकरून तुमच्या मुलाचे जे काय हा काय स्वभाव चेंज होत चालला आहे, बदल होत चालला आहे, तिथे कंट्रोल होईल आणि तुमचा मुलगा एक चांगल्या मार्गाला लागेल. मला वाटतं त्यांची समस्या सुटेल जर हा उपाय त्यांनी केला तर. अभ्यास करत नाही असं खूपदा पालक सांगत असतात की आमचा मुलगा आधी खूप चांगला अभ्यास करायचा, आता करत नाही. किंवा मग काही वेळेला मुलांची अशी एक जागा सुद्धा ठरलेली असते अभ्यासाची. एक प्रश्न येतोय आपल्याला, तो प्रश्न घेऊयात. नाशिकहून एक प्रेक्षक आहेत आपल्यासोबत. प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. नमस्कार. मी महेश बोलतोय नाशिकवरून. हां, बोला. मी एक साधारण थोडे म्हणजे 3 वर्षांपूर्वी बीला ऍडमिशन घेतलं होतं. हां हां मेकॅनिकलला, बट ते पूर्ण नाही करू शकलो आणि त्याच्यानंतर म्हटलं जॉब करूया. आपण जॉबच्या संदर्भातही काही विशेष असं म्हणजे मिळत नाहीये. फार करिअर लाईफ फार 2-1 वर्ष लेट होत चाललंय. तर ते कशा संदर्भात असू शकते हा माझा प्रश्न विचारतो. महेशजी, मी तुम्हाला विचारतो की तुमच्या वास्तूत म्हणजे आता जिथे राहताय त्याच्या ईशान्य दिशेत काय आहे? ईशान्य म्हणजे कोणती? उत्तर आणि पूर्वेच्या मधली. उत्तर आणि पूर्वेच्या मधली तिथे आमचा देवर आहे सर. देवरा. कट वगैरे आहे का बाहेरून किंवा असं काही पिलर वगैरे आहे का बिल्डिंग मध्ये? नाही, ऍक्च्युली बंगला आहे आमचा आणि जी आपली पुढची बाजू असते त्याला आम्ही बॅल्कनी अटॅच होती ती मध्ये ओढून घेतली आणि तिथे देवर आहे आमचा. बरं, बहुतेक लोकांना काय होतं की कट हा जो काय प्रकार आहे हा कळत नाही. कसं होतं की बंगला जर असेल ना तर मग कधी कधी पोच वाढवल्या जातात बाहेर आणि ह्या पोचमुळे काय होतं की ईशान्य कोपरा न कळत आपल्या कट होतो आणि याचा प्रभाव आपल्या मुलांवर होतो म्हणजे घरमालकाच्या मुलांवर. अशीच एक तुम्हाला सांगतो वास्तू की दोघेही चांगले इंजिनियर होते, पुण्याला शिकवते आणि त्यांचं घर कोल्हापुरात होतं. आता यांच्या आईने भरपूर म्हणजे पुस्तकं वाचून वगैरे चांगला म्हणजे वास्तूनुसार बंगला बांधला होता म्हणजे अग्नेला किचन वगैरे. पण गाडी उभारण्यासाठी जो पोच बाहेर काढला होता त्यामुळे काय झालं की वायव्य कोपरा आणि ईशान्य कोपरा कट झाला होता
आणि सेम परिणाम म्हणजे जे आता महेशजींनी सांगितले तेच परिणाम त्यांच्या बंगल्यामध्ये दिसत होते किंवा द्विधा मनस अवस्थेत जे काही होत आहेत की काय करू आता काय करू. जसं आता बीई होऊन देखील माणसं आपण विचार करतो की करिअर का होत नाही, तर त्या अवस्थेत ती त्यांची मुलं होती. प्रत्येक मुलाची अभ्यास करायची एक जागा ठरलेली असते घरातली, की इथेच बसून मी अभ्यास करणार किंवा तिथे बसल्यावर माझा अभ्यास चांगला होतो, मन लागतं अभ्यासात. तर या जागेचा अभ्यासावर किंवा निकालावर कधी परिणाम होत असतो? हो, दिशांचा परिणाम होतोच. साधं तुम्हाला उदाहरण सांगतो, आपण घरात एकत्र जेवायला बसलो असतो, जर तो पश्चिम दिशेला जो तोंड करून जेवत असतो ना, तो फार भराभरा जेवतो बघा, किंवा तो त्याला चव वगैरे ही गोष्ट माहीत असते, त्याला फक्त भराभरा जेवणं हे फक्त माहीत असतं. बरं, दक्षिणेकडे जो असतो ना तोंड करून जेवणारा, हा नेहमी तक्रारीचा स्वर असतो. आमटीत मीठच नाही पडलंय किंवा हे बघ भात पातळ झालंय, ह्या तक्रारीचा स्वर असतो. पण पूर्वेकडे बसून जो जेवतो तो फार भरपूर जेवत असतो, अगदी त्याचा आनंद घेत घेत हळूहळू हळूहळू. तर उत्तरेकडे जो बसून जेवणारा असतो तो त्याची परीक्षा तर करतोच, म्हणजे जेवण चांगलं झालंय, छान झालंय, पण उद्या काय करणार आहेस तर तू असं कर, अशी देखील उत्तरं आपल्या घरामध्ये आढळतात. म्हणजे हे काय, हे दिशांचे परिणाम आहेत. हां, इथे एक सांगू इच्छितो की दक्षिणेकडे तोंड करून जेवायला बसू नका, कारण जास्त जर तुम्ही रेग्युलर असं जेवत असाल तर दम्याचा त्रास चालू होतो. बरं, आता आपण विद्यार्थ्यांकडे वळूया. विद्यार्थ्यांना पूर्व किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून बसावं अभ्यासाला. हां, पण ते नैऋत्य कोपऱ्यात बसू नये, कारण ही भूतत्वाची जागा स्थिर जागा आहे, त्यामुळे तो एकदम लेझी होतो किंवा आळस जो म्हणतो ना आपण, तो तयार होतो. मग त्याला आग्नेय कोपऱ्यात बसवा, तो फार उद्युक्त होऊन म्हणजे अग्नीसारखा तप्त होऊन तो अभ्यासाला लागतो, त्या झपाट्याने लागतो. जर ते वायव्य कोपऱ्यात बसवा किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवा तरी चालेल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच घरांमध्ये आता कॉम्प्युटर युग आलंय, त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये कॉम्प्युटर्स असतात. तर ज्यांच्या घरात पश्चिमेकडे जे कॉम्प्युटर्स लावलेले आहेत त्यांनी, तर त्यांच्या घरामध्ये मुलं सारखी त्या कॉम्प्युटरचे रिलेटेड गेम्स वगैरे किंवा काय चालू असतात, तर त्वरित त्यांनी आपली जागा बदलावी. तर दक्षिणेकडे तोंड करून ज्यांनी कॉम्प्युटर्स ठेवले, म्हणजे आपण बसल्यावर तोंड दक्षिणेकडे होते, तर इथे असं आढळतं की जास्त करून सोशल साईटवर जाणारी मुलं इथे आढळतात. तर त्यांनी ही जागा आपल्या म्हणजे जे तोंड आपण म्हणतोय ते बदलावं, जेणेकरून आपल्या मुलांच्या प्रगती किंवा अभ्यासात वाढ होईल. आणखी एक प्रश्न येतोय आपल्याला, जाणून घेऊया त्यांची काय शंका आहे. ते सुरेश आहेत आपल्यासोबत. सुरेश, प्रश्न विचारा तुमचा. हा, नमस्कार सर. नमस्कार. मुलांना कोणत्या दिशेमध्ये वास्तूच्या कोणत्या भागामध्ये बसवल्यानंतर मुलं जास्त हुशार किंवा अभ्यास करतील किंवा त्यांच्या लक्षात येईल असं माझं विचारायचं आहे. मला वाटतं आपलं थोडंसं बोलणं झालेलं आहे आता त्याविषयी, पण तरी आताच मी सांगितलं. हो, आताच मी सांगितलं, तरी त्यांनी ऐकलं नसेल तर मी पुन्हा सांगतो की मुलांना उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून, मग तुम्ही ईशान्य कोपऱ्यात बसवा किंवा आग्नेय कोपऱ्यात बसवा किंवा वायव्य कोपऱ्यात, पण त्यांना नैऋत्य दिशेस बसवण्यास टाळा. किंवा झोपण्याची जागा देखील जी आहे ना, मुलांना नैऋत्य झोपू देऊ नका, कारण ही पालकांना मग ऐकण्याची होतात किंवा डोईजड म्हणतो ना आपण, ते डोईजड होणं, मग हट्ट जास्त हे होणं किंवा त्यांच्यामध्ये लेझीपणा जास्त येऊ शकतो. तर हे एवढ्या गोष्टी टाळा. आपण अभ्यासाविषयी तर बोललोच मुलांच्या, पण जी मुलं असं व्यंग घेऊन जन्माला येतात, तर त्याचा आणि वास्तुदोषाचा पण काही संबंध असतो? असं काही उदाहरण तुमच्या पाहणीत आहे? हो, नक्कीच. बरीच उदाहरणं मी पाहिले. ईशान्य कोपऱ्यात जर किचन असेल ना, तर आपण पाहतो की जन्मजात जे काही व्यंग असतात, मग त्या मुलाला काही ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो किंवा काही ओठांमध्ये कट्स असतात, नाही का, किंवा जन्मतात त्यांच्या सर्जरीज होणं, ह्या प्रकारचे व्यंग जन्मजात त्यांना तयार होतात. किंवा ज्यांच्या ईशान्य कोपऱ्यात दोषात आणि दक्षिणेला किचन आहे, त्यांच्या मुलांच्या नंतर काही व्यंग तयार होणं काही वर्षानंतर, किंवा मग ते अपघाताने होत किंवा काही सर्जरीज निघणं, वारंवार ज्यांच्या घरात सर्जरीज मुलांवर होत आहेत, त्यांनी नक्की समजा की आपला ईशान्य आणि दक्षिण मध्य जो आहे हा कोपरा दूषित आहे, तर तो त्वरित आपण रिपेअर करून घ्यावा. काही घरांमध्ये पालक आणि मुलांकडून असं, म्हणजे पालक तसंही मुलांकडनं अपेक्षा ठेवतातच, पण काही काही घरांमध्ये अशा अवाजवी अपेक्षा असतात, तर त्याचा आणि वास्तूचा पण संबंध असतो का, असं वाटतंय तुम्हाला? हो, ज्यांच्या पूर्वेच्या दरवाजाला असतात ना, पूर्वेला दरवाजे, पूर्वाभिमुख, पूर्व मध्य म्हणा किंवा पूर्व आग्नेय म्हणा किंवा उत्तर मध्य म्हणा, तर ह्या पालकांची अपेक्षा भरपूर असतात की माझ्या मुलाने एवढेच टक्के मिळाले, एवढेच टक्के मिळाले पाहिजे, एवढेच टक्के. बरं, हा जो IQ हा प्रकार आहे हा नैसर्गिक आहे, जन्मजात आहे. अगदी बरोबर. की जर माझा जेवढा IQ असतो तेवढा माझ्या मुलांमध्ये असणार. अशा काही केसेस असतात की ज्यांचा IQ मुलांचा जास्त असतो. तर हा अट्टास जो आहे तो कुठेतरी थांबवा पालकांनी, आणि आपल्या मुलांना त्यांच्या परीने त्यांना अभ्यास करू द्या.
ते बरोबर अभ्यास करणार. मुळात मुलांना त्यांच्या पद्धतीनं वाढू देणं खूप आवश्यक महत्त्वाचं आहे, असतं. महेशजी, आज तुम्ही इथे आला तरी बालक पालक या खूप महत्वाच्या आणि नाजूक नात्यावर इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी थोडंसं बोलतो. हे जर नियम काही पाळलात ना वास्तूचे, तर खरोखर तुमच्या मुलांच्यावर चांगले परिणाम होतील, त्यांचे रिझल्ट तुम्हाला चांगले पाहायला मिळतील. आणि खरं सांगतो, एक चांगला मुलगा किंवा म्हणजे पाल्य घडवू शकता, आणि चांगला पाल्य घडवला तर चांगला देश घडू शकतो. अगदी बरोबर. आणि हा थोडासा कुठेतरी आपण हातभार लावलाच या कार्यक्रमादरम्यान. हो, अगदी बरोबर आहे. धन्यवाद इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. पासवर्ड समृद्धीचा मध्ये आज इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.